ज्याची आपण स्वतः पूजा करतो, ज्या देवदेवतांची, त्यांची भूमिका साकारण्याचं भाग्य मिळत होतं. त्यामुळे नक्कीच जबाबदारी होती. त्याच्यानंतर जो विठ्ठलाचं लुक तयार होऊन आला, त्याच्यानंतर मी स्वतः असं झालं की मी असा पण दिसू शकतो. बाजी आला. म्हटलं होतं की बाजी नाव ठेव, हिनी रेयांश ठेवलं. आता मी तिला तेच म्हटलं, जर मुलगी झाली तर मुक्ता किंवा मुक्ताई नाव ठेव. आता बघू काय होतंय. जसा आपला मूवी येतोय त्याच वेळेला आपली न्यूज पण येणार आहे. सो लेट्स सी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि आज पुण्यामध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आणि त्यानिमित्ताने या चित्रपटात ज्यांनी विठ्ठल रुक्माईंची भूमिका साकारली ते माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप छान. काय सांगणार की आज कसं वाटतंय? अखेर तो ट्रेलर आला ज्याची सगळेजण वाट बघत होते. खूप छान वाटतंय, कारण आमचं शूटिंग होऊन साधारण 1 वर्ष झालं आहे आणि आत्ता ट्रेलर बघताना पुन्हा नव्याने आम्ही ती भूमिका जगली आहे. सगळं असं फ्लॅशबॅक सारखं असं पटकन फ्लॅश झालं डोळ्यासमोर आणि नव्याने आम्ही पण त्याचे साक्षी होतोय की जरी आम्ही भूमिका साकारली आहे तरी आम्ही पण नव्याने बघतोय, ओके हे आहे, ओके हे आहे. आणि मला असं वाटतं पूर्ण चित्रपटाचा जो सारांश आहे तो ह्या ट्रेलरमध्ये आलाय, त्यामुळे जरूर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. खूप दमदार असा ट्रेलर झालेला आहे आणि त्यामुळे उत्सुकता आहे प्रेक्षकांची की 18 एप्रिल पासून हा सिनेमा रिलीज होतो आणि त्यामुळे मला वाटतं की नक्कीच प्रेक्षक डोक्यावर घेतील. पण आता विठ्ठल रुक्माईंची भूमिका खूप मोठी जबाबदारी आहे. जेव्हा दिग्पाल दादांकडनं हा कॉल आला आणि ठरलं की आता ही भूमिका तुम्ही साकारताय, किती ब्लेसिंग्स वाटले आणि किती जबाबदारी आता वाढली आहे ती? खरंच जबाबदारी खूप वाटली मला, कारण मी ह्यापूर्वी आम्ही दोघांनी इनफॅक्ट ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या आहेत आणि पौराणिक अशी कधी केली नव्हती, किंवा ज्याची आपण स्वतः पूजा करतो, ज्या देवदेवतांची, त्यांची भूमिका साकारण्याचं भाग्य मिळत होतं. त्यामुळे नक्कीच जबाबदारी होती. पण दादाने खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं की कशा पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर असतं रखुमाई म्हणजे कमरेवर हात ठेवून उभी आहे, पण मग ती कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने विठ्ठलाबरोबर तिचं रिलेशन आहे, किंवा एक आई म्हणून कशी आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप छान पद्धतीने त्याने समजावून सांगितल्या, त्यामुळे ते करण्याचं बळ मिळालं. दिग्पाल सरांनी पहिल्यांदा विचारल्यानंतर मी थोडा साशंक होतो, कारण ही पहिलं दिसणं महत्वाचं असतं आणि त्याच्यानंतर सोल पकडण्यात येतो. तर पण ते म्हणाले माझ्यावर विश्वास आहे ना, आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. आणि लुक टेस्ट मध्ये त्यांनी मेकअप आर्टिस्टला सांगितलं हे कर, हे कर, आणि त्याच्यानंतर जो विठ्ठलाचं लुक तयार होऊन आला, त्याच्यानंतर मी स्वतः असं झालं की मी असा पण दिसू शकतो. आणि याच्यामध्ये 4 रूप आहेत, विठ्ठल आहे, कृष्ण आहे, कान्हा आहे आणि कान्होबा. 4 रूप वेगवेगळी अवतार आहेत आणि ती वेगवेगळी रूपं दाखवण्यात खूप मजा येते. मला सुद्धा वेगवेगळ्या रूपांमध्ये बघताना आनंद झाला आणि ते पोर्ट्रे करताना सुद्धा खूप आनंद झाला. येस, पण रुक्माईचा जेव्हा तो लुक टेस्ट झाला तेव्हा स्वतःला आरशात बघून काय खूप छान वाटलं. आणि फक्त रखुमाई नाही तर अजून पण वेगवेगळी आमची रूपं आहेत, तर ते सुद्धा परिधान करताना की स्वतः आपण ह्या लुकमध्ये कसं दिसू शकतोय किंवा कसं कॅरी करू शकतोय. सो हे कुठेतरी मला असं वाटतं दिग्पाल दादाचं विजनच होतं की त्याने आम्हाला आधी त्या रूपात बघितलं आणि मग आमच्याकडून ते करवून घेतलं. तर खरंच खूप छान वाटलं वेगळ्या रूपात स्वतःला बघताना. पण या भूमिका साकारल्यावर ना एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी येते. आता ती कोणती एनर्जी तुम्ही घेऊन सोबत? पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे नक्कीच मला असं वाटतं मी संयम शिकले ह्या भूमिकेतून खूप जास्त, किंवा मला काम करताना ना सेटवर खूप शांत आणि छान वाटायचं, समाधानी वाटायचं. असं कुठेच गडबड गोंधळ नव्हता. आम्ही सगळे त्या वातावरणात भारले गेलेलो होतो आणि अशा पद्धतीनेच काम झालं. सो मला असं वाटतं हीच गोष्ट की शांत झाले मी घेतली. या सिनेमामुळे ज्ञानेश्वरी वाचनात आली, भगवद्गीता वाचनात आली आणि भगवद्गीतेतून मुख्य सार असं मिळालं की आपण आपलं कर्म करत राहायचं, कर्मावर विश्वास ठेवायचा आणि जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं कर्म करत राहायचं. मला असं वाटतं ती गोष्ट मी त्या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान वाचनात जेव्हा मला आलं भगवद्गीतेचं, ती अजूनपर्यंत माझ्यासोबत आहे आणि ती कायम सोबत राहील. पण यात खूप मोठी तगडी स्टारकास्ट आहे आणि आता आणि गुड न्यूज पण दिली आहे. सो मी आता विचारेल की किती काळजी घेणं सुद्धा सुरू आहे? छान चालू आहे सगळं. मला असं वाटतं हे आपलं रुटीन आहे त्यामुळे मुलांना अशी सवय होते आपल्या बरोबर राहायची. आता इथपासूनच सुरुवात झाली आहे. सो येस, खूप एन्जॉय करतोय आम्ही दोघंही, एन्जॉय करतोय. त्यालाही जस्ट मुलगा झालाय. सो
आम्ही खूप छान पद्धतीने हे एन्जॉय करतोय आणि ऑब्व्हियसली घरच्यांचा सपोर्ट त्याशिवाय नाही शक्य. सो म्हणून आज आम्ही इथे उभे आहोत. पण आता एवढा छान चित्रपट आपण जेव्हा करतोय तेव्हा असं काही ठरतंय की घरी पण की आता आपल्याला बेबी गर्ल झाली, बेबी बॉय झाला, आपण अशी नावं ठेवू तशी नावं ठेवू? आता बाजी आम्ही जेव्हा एकत्र करत होतो तेव्हा मला मुलगा झाला, रेयांश नाव ठेवलं त्याचं. बाजी आला होतं की बाजी नाव ठेव, हिनी रेयांश ठेवलं. आता मी तिला तेच म्हटलं, जर मुलगी झाली तर मुक्ता किंवा मुक्ताई नाव ठेव. आता बघू काय होतंय. जसं आपला मूवी येतोय त्याच वेळेला आपली न्यूज पण येणार आहे. सो लेट्स सी. वा, खूप छान वाटतंय गप्पा मारून. आणि मी सांगेल की आता एवढा छान ट्रेलर लॉन्च झालाय, नक्कीच चित्रपट खूप सुंदर असणार आहे आणि सगळेच जण तो बघून तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद देतील. तुम्ही काय सांगाल आता प्रेक्षकांना? हेच सांगायला आवडेल की ही आपली जी भूमी आहे, आपली संत परंपरा आहे, हा जो ठेवा आपल्याला मिळाला आहे तो आपल्याला पुढे हा वारसा चालवायचा आहे. तर नक्की सगळ्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पहा. कारण आजकाल खूप लोकांचं ना पेशन्स लेवल्स खूप कमी झालेले आहेत. एक एवढं पुस्तक दिलं आणि वाचलं हे आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. पण एक छोटीशी 3 तासाची फिल्म का होईना जर तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना घेऊन गेलात आणि एकत्र बघितली तर त्या माध्यमातून इतकं सुंदर प्रबोधन होणार आहे ना. आणि आपला सगळा इतिहास, परंपरा त्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. तर मला असं वाटतं नक्की सगळ्यांनी जाऊन बघावा हा चित्रपट. मला असं वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आम्ही शिवराज अष्टकाच्या माध्यमातून शक्ती आणि शौर्य लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहेच. आता भक्ती पोहोचवत आहोत आणि त्या भक्तीचा तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वीकार करा आणि घरोघरात ही भक्ती पोहोचवाल अशी आशा आहे. नक्कीच. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. रामकृष्ण. मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.